असंच खेळते राहायचे का? बोला, असंच खेळते राहायचे का? नावाची ओळख द्यायची आम्हाला. बोला, कोण आले? बोला, तुमची ओळख दिली तर आम्हाला समजेल. माऊली, तुम्ही कोण आलेत सांगाल का आम्हाला? कुलाचे आहेत का पाहुणे आहेत? हा, बोला, ओळख द्या आम्हाला. देणार का? कोण आले तसं आम्हाला गजर करायला ओळख द्या. हा, ऐक ऐक, कोण आले? कुलाच्या पण कोण आल्यात? कुलाच्या आल्यात, मग कोण आल्यात? तुमची ओळख सांगा आम्हाला. कोणत्या रूपाचे आहेत? हा, कोणत्या रूपाचे आल्या तसं आम्हाला गजर करायला. बोला, यायचे का आनंदाने का स्थानावर जायचे? हा, कोणत्या रूपाने? आम्ही गजर कोणता करू तुमचा? कोण आला आम्हाला कसं समजेल? बोला, कोण रूपाचे आहेत तुम्ही सांगाल का? हा, मग आल्यात ना तुम्ही? मग कळत तर मग आल्या कशा काय? या भावाने आता सुरुवात करा. माझी अंबिका सत्वाची उभी राहून माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बघती भक्ताची. म्हणून आईला वाट बघताची. आईला गोंधाला बोलवा. हा, गोंधाला बोलवा. तिला अग गोंधळ बाईचा गोंधळ अन गोंधळ गोंधळ बाईचा
अंबाबाई माऊली कुठून आल्या? या आपल्या जागरणा गोंधळाला कुठून आल्या तुम्ही? कुलाच्या आल्यावर कुठल्या आल्या तुम्ही? गोंधळ त्यासाठीच मांडला आपल्याला, सर्व देवी देवता आपल्या जागरण गोंधळाला आले पाहिजेत. पण तुम्ही कुठून आले? हा करतो ना मी, सांगतो ना काय आहे. बघा झाड काय बोलतोय, आम्ही देसाईवरून आले. मी विचारतोय देव कुठून आले? आता काय माझ्या कुलाच्या झाडानं विचारलं नाही तर बाकीच्या गावाला मला प्रश्न विचारायचा हक्क नाहीये. म्हणून पहिले माझं कुल मग बाकी नंतर. म्हणून विचारतो, माझं कुल चुकलं तर तरी चालेल पण मी विचारणारच. मग माऊली या जागरण गोंधळाला तुम्ही आल्या बरोबर आहे, अंबाबाई आल्या, पण आई तुम्ही कुठून आल्या? हा हा तुळजापूरवरून आल्या? मग आनंदाने आल्यात का? हा मग आम्ही विचारू, आई जर तू अंबाबाई तुळजाभवानी आहे बरोबर आहे, मग आई तुम्ही बसल्या तुळजापुरामध्ये, मग तुमच्या आजूबाजूला कोणती बहीण बसले? मी सांगू कोणती का त्याला विचारायचं, त्याचं रूप ओळख पाहिजे ना का, असं काय ते ओळखच त्याच्यात आहे. बोला कोणत्या रूपामध्ये बसले बाजूला? तुझी बहीण आहे का बसलेली ती का नाहीये? का एकटीच तू आहे का ती? कोणत्या रूपाची आहे? आधी माया शक्ती जर तुळजापूरवरून आले, मला तुळजापूरचं नको, मला महाराष्ट्राचं नको, मला जिल्ह्याचं नको, मला तालुक्याला नको, मला झाडाचं तरी दोन गोष्टी समजल्या पाहिजेत. मग आहे तुझं आधी माया शक्ती जर आली तुळजापूरवरून आली, मग तुझी दुसरी बहीण कोण आहे जी तुझ्या बाजूला बसले? हा कोणत्या रूपाची आहे? मी इशारा करू, गाणं घ्या. आग येडी आणि येडी येडी म्हणतात मला यरमाळ्याच्या याडी. आई तुळजाभवानी आली, पण तुळजापूर मध्ये दोन देवी बसल्यात. आता कोणती आली ती पण समजली पाहिजे. मग मी इशारा दिलाय, यांचं कोण आपलं दसाईवाले ना आपले पुढे दादा, आपल्याच गुलाबान गाव दसाईचं मला जास्त येणं ना, तर जे गाणं घेतलं दादा उभं राहा जरा, जे गाणं बोललं तसं गाण्यासारखं ते व्हायचं का त्यांचं? कुठे बोलव ना, उभं राहा ना. तर उत्तम भाऊ बोलले म्हणून मी आता पूर्ण आता डीप मध्ये जातो. नाही बरोबर ना, आपलं कुलाचं आपण क्लिअर केलं पाहिजे. कोण आहे? यश यश कोण आहे? यश यश कुठं? यश एक मी गाणं घेतलं आता, कोणता काय बोलाय घेऊ गाणं काय? आग येडी येडी म्हणतात माहिती का 10-15 वर्ष 20 वर्षापूर्वी हे गाण्यासारखं ते व्हायचं का त्यांचं? काय माहित नाही अजून. अरे डोक्यामध्ये असं ते असं व्हायचं का? व्हायचे का किती वर्षापूर्वी? तरी पण 4-5 वर्षापूर्वी. त्याच्या आधी अशी माणसं किती झालती तुमची? माझे आजोबा पण झालते. कसं चालते मायकात बोल बिंदास, आपलं माहिती आहे. आपण पैसे दिलं जे बोल, त्यांच्या पण अंगात यायचं. आजोबा पण अंगात यायचं चक्कर सारखं झालते का नंतर? हो झालत.
आता मूल गाभाऱ्यात आपण पोहोचू त्याला करू. मला एक सांग, आपण निश्चित आहेत, हो. पण आपण निश्चित आहे ना, कोणी जमीन दिले का? जमीन कोणी दिले का? दुसऱ्या आडनावाच्या व्यक्तीने आपल्याकडे जमीन आहे का? हो आहे. आपण खातोय का? बोला बोला बोला. त्याचं काय मागता देतो का? थांब सांगतो ना, ऐका ना, थांबा ना. आपण मी सांगतो त्याचं उत्तर घेऊ. आजोबांच्या पण अंगात यायचं, उलगडा झाला नाही. आजोबा पण, हा, आजोबा पण थोडासा विसर गोळापाना म्हणा किंवा हे असं व्हायचं का? व्हायचं का? हो. हे पण व्हायचं का? होत आहे. पालायचं म्हणजे गाणी घ्यायचा. कुलमधुमालीची गादी वरवर बिनवरी जाईना, त्यात दिसली येडू मैना ग. आजोबाच्या अंगात येऊन तीही तसंच व्हायचं, यांचंही तसं झालं. पण मला एक सांगा दादा, निश्चित आहे दादा आपले जे तुम्ही, मग आपल्याला कोणी जमीन दिले का? मग आपण त्याचा मागता देतो का? कोणता देव होता का त्याला कोंबडा द्यायचे का? नाही. तुम्हाला माहितीये का त्याचं घर तुम्ही घेतला होता का? मग त्या घरात काय होतं? काय होतं? नुसत्या मुलीच होत्या का त्या घरात? मग त्या मुली होत्या त्या घरात, काही याल भूत किंवा देव होता का माहिती का तुम्हाला? मग माहिती करून पाहिजे होतं. घरच्यावर हे राहिले का वडील राहिले? हे राहिले, वडील नव्हते. म्हणून यांच्याविषयी विचारतो. तर आई आले का? नाही. पायाला जखम कोणाची अगदी बरी होत नव्हती, लागलं होतं काहीतरी आईच्या आईच्या. काय झालं? पायाला काहीतरी लागलं होतं. किती महिने बरं नव्हतं होत? 2 महिने झालते काहीतरी. हा, मग काय केलं उपाय? दर्ग्यामध्ये नेलती का? काय माहित नाही ते. मुसलमाना काय नेलती का? किल्ला टोकलं का काय चार बाजूला घरात? काय माहित नाही. नाही ना. मग आता हे झाड आपलं आलंय, याला येड्यासारखं फिरवायचंय का नाही? तुळजापूर मध्ये आई पण आहे ना, ही पण आई आहे, पण हिचं रूप वेगळे. मग आपण त्या येड्या रूपाला छान रूप देऊ. म्हणून तुम्ही जे गाणं घेतलं ना, पडे घेऊन फिरतो दिदी, कोण ते काय बोललं माहिती का? कोणतं रूप बोललं ते? कोणी ऐकलं का? वारी आली त्यावेळी भवानी पण कोणत्या रूपाची? अंबा भवानी पण कोणत्या रूपाची? नाही बोललं ना. कोणती? कोणत्या रूपाची? रेणुका माताची बोललं. आई जेव्हा आदिमाय शक्ती रेणुका पडे घेऊन येड्यासारखी फिरत होती, येऊन कुठे बसली? तुळजापुरात. तुळजापूरला आदिमाय शक्तीचं आदिशक्तीचं महाराष्ट्राच्या कुलदेवतेचं स्थान असणारं ते अंबाबाईचं आहे. येरमाळ्याची येडेश्वरी. पण तुळजापुरात अंबाबाई बोलली ना ती रेणुका, बरोबर. म्हणून तिथंच घ्या. बरोबर दार बोलतोय. काय बाय अंबिका, काय बाय रेणुका, जीव झालाय वेडा, जीव झालाय वेडा, आग नजर लागली बाईची दृष्ट बघा.
नका करू देवांच्या बाबतीत तरी. देव दिसायला सोपं आहे पण जेव्हा बसतात ना तेव्हा अनुभव अगं म्हाळा पार्टी फिरते देवाचे गस्ती देवणार आहेत. हा येण्यासारखं फिरवणार आहेत का शांत रूपाने शान रूपाने देवणार आहेत ते आम्हाला वचन द्या आधी. हा वचन द्यायचं तुमचं लिहिणं दाखवायचं. घ्या हे घ्या तुमचं जे लिहिणं असेल ते. आम्हाला दोन्ही नको. तुम्ही ज्या रूपाचे आले त्याचं जे लिहिणे तेच उचलून द्यायचं. फिरते ठेवणार का बाबू कुठे गेला यश? विचारायचं ज्यांची जमीन घेतली त्यांच्या जमिनीवर ताडाचं झाड होतं का नारळाचं झाड होतं का विचारायचं. आणि तिथं काय मान द्यायची का पहिले आपलं म्हातारं? हा माहित नसेल विचारून सांग. हा कारण कसं आजोबांचं यांचं तसंच झालंय. फिरतं फिरतं राहतंय. एकदम सुवासिनी ही आपली पोरगी आहे. ही बा याच्या माग खांबाच्या माग हा पाहुणी आहे. हा पाहुणी आहे का? तुझ्याकडे काहीतरी उभं राहतंय म्हणजे वारी म्हणा शक्ती म्हणा काहीतरी उभं राहतंय. मी तर कार्यक्रम करता करता तुझं काहीतरी उभं राहतंय. पण तिचं अंग भरायचं का पहिले? रात्री दाबल्यावर गोवायचं. मग कोणत्या भक्ताकडे नेलं तिला? मला दाखवतो काहीतरी मी नंतर सांगतो तुम्हाला. हा ही पोरगी कोणी ती? नाही नाही राहू दे ना मी विचारतो. हा नाही नाही विचारू ना मला कसं आपली मुलं आहे का तिच्याकडे काय ते उभं राहतंय. या आरती करा दे आरती. एकाचे का तुम्ही टॅका घेतलाय का? दुसऱ्या गेली का आपल्या? करा करा आता सगळ्या जेवल्या सगळ्यांना बोलवायचं. या कोण करत आमची? चला माऊली बोला. हे बघा पोरं मजा करा मस्ती करा. कोणत्याही झाडाला कोणालाही असू नका. कारण जेव्हा वेळे ते होतो त्याला प्रत्येकाला अनुभव असतोय. हा मजा करा नाचा गा सर्व करा. कोणाला असू नका बस बाकी काही नाही. बोला आरती करा आरती का? हा बस नाही करा अजून केला आरती. आता घ्या भवानी तर घ्या ते मधीच ते वार आले ना आपल्याला. हा नाही नाही थांबा ना घेऊ पोट करायचे ना घेऊ नाही. हे दोन तर मोकळा होऊ दे. घेतो तुमचं सर्व. असंच खेळते राहायचं का स्थानावर जायचं का ओळख द्यायची आम्हाला? बोला हे भंडारा घ्या. झाडांचा कीड नको माझ्या. बोला ओळख देता केंद्र राहायचंय का स्थानावर जायचंय? बोला लवकर. हे झाड फुलाचं आहे का बाहेरचं आलंय? बोल लवकर.
खेळत राहायचे का असं नाही ना? मग आम्हाला तुम्ही ओळख देता का स्थानावर जाता? बोला, ओळख देता का स्थानावर जाता? बोला लवकर, हा बोला लवकर, बोला. घालू दे ना आताची घडी. देवाची शक्ती अशी पाहिजे का ती घडी पण उघडता आली पाहिजे. हा घडी घालू दे, काय घालू दे? मी तर बोलतो स्मशान पण उठू दे. देवा तेवढी ताकद पाहिजे का थांबायची? देवा घालू दे घडी. एकदा सांगून ऐकत ना? नाही नाही, वापराचं काय नाही. आनंदाने आले तेव्हा आनंदाने बालका आलेत. कसलाही विकणारे कोणी काय करू दे, घडी घालू दे, स्मशान उडे, काय करू दे, आपण आपल्या कार्यासाठी आपल्याला उभं राहायचंय. बोला, केंद्र राहायचं का स्थानावर जायचंय? हा फुलाच्या आल्यात का पाहुणे आल्यात? हा माहेरचे आलेत का फुलाचे? बोला, असंच खेळत राहायचं का? खेळत राहायचं असेल तर मग चालेल का तुम्हाला? झाडात तर त्याचे मग काय सांगणार आम्हाला तुम्ही? बोला, ओळख देणार का नाही? ओळख देणार का नाही? देणार. मग कोणत्या रूपाने ओळख आहे तुमची? कोण आहे तुम्ही? तसं आम्हाला गजर करायला. बोला, सांगाल का? एवढ्या प्रजेसमोर तुम्ही सांगितल्यानंतर बोलतील कोण आहे? पाहुणे आली का? कोणी पाहुणे आहेत का तुम्ही? मग कोण आहेत आम्हाला सांगायचं. कोण आलेत? बोला. पुढचा आम्ही वाऱ्याने घेणार तोपर्यंत तुम्ही सांगत तोपर्यंत. बोला, कोण आले? बोला, तसं गर्जना करू. ताई तर रेडी राहा. बोला, काही तर सत्याचे असं तर सांगणार. बोला, कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? कोण आहे? किती घराला त्रास आहे? किती वर्षापासून त्रास आहे? हा किती वर्षापासून घराला त्रास आहे का नाही? मग तुम्ही कोण आहेत? तुम्ही कोण आहेत सांगा. पुढचं रस्ता मोकळं करून द्यावं मी. तुम्ही बोलाल तर पुढचा मार्ग मोकळं करू. कोण आले तुम्ही? कोण आले? घराला 5-10 वर्षापासून त्रास आहे का नाहीये? आहे का नाहीये? मग तुम्ही ओळख दिली तर त्याची पुढची रस्ता मी मोकळं करून देईल. सांगाल का कोण आले? पाहुणे आले असेल तर पाहुणे सांगा, कुलाची असेल कुलाची सांगा, शिवाराची असेल शिवारी सांगा. कोण आले? हे झाडाचं पूर्ण रस्ता खुल्लं झालं पाहिजे का नको? सांगणार का नाही? मग तुम्ही बोला. तुमची आम्ही देवा मी तुला कसं मी ओळखावं, देवी मी तुला कसं मी ओळखावं. पण तो घेण्यापेक्षा एक गार डोंगराची हवा घ्या. या झाडाच्या घराचं रस्ता मोकळं पाहिजेत का नको? मग सांगा ओळख कोण आहे? असंच खेळत राहायचं का? खेळत राहायचं असेल ना तुम्ही मग सांगाल ओळख. ओळख सांगाल का? हा सांगा कोण आहे? बोला लवकर, बोला कोण आहेत? काय राहिले का तुमचं मान? काय राहिले का तुमचं? काय राहिले का? हा बोला, राहिले का काय तुमचं? जाता स्थानावर मग हा घ्या जरा स्थानावर सांगितलं तर जा स्थानावर. मग सांगता का? घ्या भंडारा घ्या. चला हे घ्या.
स्थानावर जायचे मग सांगायला आम्हाला कोण आहेत? हा मला एवढंच सांगा चला, माहेरचे आहेत का सासरचे आहेत? हा सासरचे आहेत. मग सासरच्या कोणत्या रूपाचे आहेत? हा सासरच्या कोणत्या रूपाचे आहेत? हा कोणत्या रूपाचे आहेत? मी बोल माहेरचे आहेत. तुम्ही मग माहेरचे आहेत का? तुम्ही माहेरचे आहेत का? मग कोण आहेत? कोणत्या रूपाचे आहेत सांगा मग. सासरचे आहेत तर बोला. एक माईक बाबू पहिल्यांदा झाले ना मार? हा पहिल्यांदा झाले ना. मग आपण बोला सासरचे आहेत ना. मग सासरच्या देवी आहेत का पितर आहेत? हा देवी आहेत का पितर आहेत? हा कोण आहेत? बोलायचं आम्हाला, सांगायचं स्थिर होऊन सांगायचं आम्हाला कोण आहेत? देवी आहेत का पितर आहेत? हा तुम्ही पितर आहेत का देवी आहेत? हा खेळायचे का तुम्हाला? मग कोणत्या रूपात खेळायचे? जर चला स्थानावर जाता. मग नाही सांगायचं स्थानावर जायचं. चला सांगता का स्थानावर जाता? हा बरं लवकर. नाही घरात कोण राहते आता सध्या? तुम्हाला घरातलं माहिती का? तुम्ही घरात इथे राहता का बाहेर राहता ना? नाही मला सांगा, या ना किंवा यांच्या घरातल्या रात्री दाबल्यासारखं व्हायचं का कोणाला? सगळ्यांना होतं, तिकडे पण होतंय ना. आणि असं कोणी बाजूला उभं असं जाणवतंय का? तुला जाणवतंय? आणि असं पेटलेलं काय येतंय का? जळलेलं मेलेली माणसं येतात का? कशी येतात? बाई येते ना बरोबर, पण देवी येते का पितर येते? आणि अशी अंतरुणात झोपली नाही, अंतरुणात झोपल्याच्या बाजूला अशी उठवते का? हा मला समजलं काय, पण याने सांगितलं तर मी पुढचं सांगेल ना. आणि पलकावरच्या कोणाला पाडलं होतं? तुलाच. आता मला सांगा, भूत असतं तर भूत एवढं येईल का? राहतो कुठं? वासील भूत वासील पण पोचल का? काहीतरी आहे ना गोष्ट. हरण्यासारखा त्रास कोणला आलाय? नाही नाही क्लिअर बोला. तुम्हाला क्लिअर पाहिजे ना घर? लघवीच्या जागी सूज येते किंवा हे येते ना त्रास, लघवीला त्रास. उत्तम भाऊ यांचं कसं माहितीये का? ही बाई आहे, ती यांना रात्री झोपेमध्ये दाबते, परंतु ती बाई यांना उठवते पण. उठ, झोपलाय काय? बरोबर का? तुला दोनदा पलंगावरनं पाडला, एकदा गाडीवरनं पाडला, एकदा गाडीवरून पाडला ना, मारते ना उठवते. बरोबर का? मग कोण येईल? घ्यावं गार डोंगराची हवा. 2 मिनिटं. होय बाबू, पैसा कमवतो टिकतो का? लेटर कसलं आलंय? बँकेचं कसलं लेटर आलंय का? हप्त्याचं कसलं नाही ना? पप्पा कुठे का आलंय का? नोटीस कसली आले का? काय सांगतोय? स्पष्ट काय बोलतो माहिती का मी? ही सावली मला समजले. तुमच्या पूर्ण घराला उठवते, जागी करते, काय करते. तुमचं जे घर आहे ना आत्ताच, हे या घरच्या मागच्या अंगाला येऊन बसते. पण मग आता जुनी लोक आपली कोण आहेत? ही जिथे राहायची तिथे कोणता देव होता का पहिला मागच्या अंगाला? म्हणजे लगेच घराच्या मागे नाही. अजूनही सांगतो, यांच्या घराच्या बाजूला दामणे आहेत का? दामणे दामणे कोणी आहे का? दामणे त्यांना पण हा अनुभव दाखवतो मला. जे बाजूचं घर आहे ना त्यांना पण दाखवतोय. कोण नाही का दामण्यांचं? बाजूला दामण्यांचं घर आहे ना. पप्पू तुम्हाला कधी असं जाणवलंय का? कधीच नाही ना. पासा त्रास आहे का काही?